तर नमस्कार मित्रांनो, कोकणकर देव्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करत आहे। तर आज मी तुम्हाला दाखवत आहे कोलंबीच्या रश्याची रेसिपी। तर कंटिन्यू बघत राहा, चला पुढे। तर बघा मित्रांनो, इथे कोलंबी एकदम साफ करून घेतलेली आहेत। तर बघा, ही माझी बहीण आहे मोठी, ती तुम्हाला सांगेल आता काय काय रेसिपीचं सर्व पुढे। तेल घेतलंय, तेलामध्ये लसूण टाकून कढीपत्ता टाकलाय। आता मी त्यात कांदा टाकणार आहे। कांदा चांगला परतून घ्यायचा आता। तर बघा मित्रांनो, इथे कांदा भाजत आहे। आता जो कांदा लाल होईपर्यंत ना, चांगला लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा। कांदा लाल होईपर्यंत ढवळत राहायचं आहे। तर बघा मित्रांनो, आता कांदा इथे चांगल्यापैकी लालसर झालाय। तर आता माझी बहीण सांगेल तुम्हाला काय काय टाकते ते। आता त्याच्यात तिखट मसाला टाकायचा, तुम्हाला तिखट पाहिजे तेवढं। आणि त्याच्यात आता गरम मसाला टाकणार आहे मी। आता हळद टाकणार आहे। हे सगळं एकजीव करून घ्यायचं। मसाला थोडा भाजून घ्यायचा। आता कोलंबी थोडीच आहेत ना, म्हणून मी त्याच्यात एक बटाटा टाकते। तर याच्यामध्ये बटाटा टाकलेला आहे। आता ती चांगल्यापैकी मिक्स करून घेत आहे। आता बटाटा मिक्स करून झालाय। आता थोडंसं त्याच्यात पाणी ओतणार आहे। आता थोडंसं बटाटी शिजायला द्यायची। वरती झाकण घालून घेऊया। आता थोडीफार बटाटी शिजली आहे। आता त्याच्यात आपण कोलंबी टाकून घेऊया। कोलंबी मी 5-6 वेळा जास्त धुवून घेतली आहे। तर मित्रांनो बघा, आता हिने कोलंबी ऍड केली आहे त्याच्यामध्ये। आता ती कोलंबी ढवळून घ्यायची आहेत। आता कोलंबी त्याच्यात मिक्स करून घेणार। मिक्स नाही, मालवणी बोल। आता कोलंबी टाकलंय, थोडंसं पाणी ओतलंय। त्याच्यात थोडंसं पाणी ओतलंय। आता याच्यामध्ये कांदा, खोबरा, लसूण आणि अद्रक याचा मसाला, थोडा गोडा मसाला मिक्स करते आपल्या कोकणातला खोबऱ्याचा। आता तो मिक्स करून घेते। आता त्याच्यात मी मीठ टाकते। चवीनुसार मीठ टाका मित्रांनो, या किती पण सांगा तुमचं। आणि त्याच्यात आता थोडा वरून मी चिकन मसाला टाकणार आहे, याने टेस्ट छान येते। तर याच्यात चिकन मसाला ऍड केलेला आहे। आता आम्ही त्याच्यात कोकम टाकणार आहोत। कोकमाचे 3-4 तुकडे टाकलेले आहेत, कारण कोकमाशिवाय मच्छीच्या जेवणात मजा नाही जरा सुद्धा। आता हे शिजवू देऊया। आता शिजवू देऊया 5 मिनिटं, थोडंसं पाणी ओतून। आता आम्ही कोलंबी 10 मिनिटं शिजवून घेतली, चांगली रेडी झालेली आहे शिजून। चांगला खमंग वास येतोय। तर अशा प्रकारे मित्रांनो आमची कोलंबीचा रस्सा ही रेसिपी रेडी झालेली आहे। तर बघा, तुम्हाला आवडली तर तुम्ही पण करून बघा अशी रेसिपी घरी।
आमचा रेडी झालाय, त्याच्यासोबत भाकरी आहे, तांदळाची. तांदळाची भाकरी आहे. मित्रांनो आमची कोलंबीची रेसिपी रेडी झाली आहे. तर आमचा आता मयंक तुम्हाला सांगेल कोलंबी कशी झाली आहे. छान. सांग परत. कसं आहे? कसा आहे रस? बोला. भला आहे ना. तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा अँड सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र. बाय बाय.